आमच्या घरात कधीतरी एकदा लता लागली, तिथून मला सूर ही गोष्ट फार महत्वाची वाटायला लागली. वाचनाने माणसं समृद्ध होतात, ती अशीच नाही होत. तुझं बालपण कसं गेलंय? मला क्लासिकल करायचं होतं. मला नेहमी वाटतं की शब्द फसवे असतात, ते तुम्हाला फसवतात. म्हणून मला वाटतं की अभिनयापेक्षा सुद्धा जास्त माझं पहिलं प्रेम गाणं आहे. अख्खा दिवसभर माझ्या पाठी येत राहतो तो त्यांचा भाग्यश्री, त्यांचा तो भूप असेल. कलेचा हात का धरा असावा? जिथे शोध सुरू होतो तिथे विचार सुरू होतो. संधी मिळाली की माणूस वाईटच वागतो. पोलिसांची गरजच काय होती मग? न्यायालय कशाला पाहिजे होती मग? ती आयडेंटिटी मिळवण्यासाठी मी कलाकार झालो का? तुझं कॉलेज आणि अकॅडमिक प्रवास कसा होता नेमका? काही सांगण्यासारखं नाहीये. हॅलो दादा, हॅलो, वेलकम टू बॉईज टॉक. थँक्यू. खूप खूप आनंद होतोय मला आज तू इथे आलायस, कारण खूप लहानपणापासून मी तुझं काम बघतेय आणि तुझं गाणं ऐकतेय. सगळ्यात महत्त्वाचं, कारण गाणं माझ्या जवळचं आहे. आणि मी जसं आत्ताच म्हणाले की अभिनय करता करता गाणारी माणसं मला फार वेगळी भासतात. आणि तर या सगळ्या गोष्टींबद्दल आज मी तुझ्याशी बोलणार आहे. म्हणजे तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे, जे अदरवाईज इंटरव्ह्यूजमध्ये मला तरी ऐकायला मिळालेलं नाही आणि लोकांना पण अर्थात नसेल मिळालं. सो बालपणापासून सुरुवात करीन. आपण जे घडलेलो असतो त्याची मुळं अर्थातच बालपणात असतात. आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी किंवा खूप वेगवेगळ्या परिस्थिती आपल्या आजूबाजूला ज्या त्या वयात असतात, त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. तर तुझं बालपण कसं गेलंय? कुठे गेलंय? आणि तुला लक्षात राहिलेल्या अशा काय गोष्टी आहेत तुझ्या बालपणातल्या, ज्या तुला आत्ता इथे सांगता येतील? ते मला ऐकायचंय. सगळ्यात आधी धन्यवाद की अंटू अँकर म्हणूनही खूप छान आहेस आणि खूप चांगलं छान सूत्रसंचालन तू करत राहतेस कार्यक्रमाचं. आणि हा आरपार कार्यक्रम मी पाहत असतो. आत्ताच रंगा गोडबोले यांची जी मुलाखत झाली होती मला फार आवडली होती. तूच घेतली होतीस हो. माझ्यामध्ये. हां, तर थँक्स. सगळ्यात आधी धन्यवाद की ते मला तुम्ही बोलवलं आणि आज तुमच्याशी व्हॉइस टॉकमध्ये बोलण्याची संधी मिळाली. बालपण माझं खूपच छान गेलं त्या अर्थाने, असं म्हणायला पाहिजे. त्या बालपणामध्ये तुम्ही अनेक गोष्टी शिकत राहता, अनेक गोष्टी तुम्ही फेस करत राहता. बऱ्या वाईट गोष्टी प्रत्येक मुलाच्या आयुष्यात घडत असतात. त्याचे फक्त परिणाम जे असतात, चांगले वाईट, ते फार दूरगामी परिणाम असतात मुलांच्या आयुष्यावर होणारे. तर ते प्रत्येक मुलाला आईवडिलांचा आधार लागतो, शिक्षकांचा आधार लागतो, नातेवाईकांमधल्या काही लोकांचा आधार लागतो, कारण ते रोपटं वाढत असतं. ओके. तर त्या अर्थाने म्हणायला गेलीस तर माझं बालपण, मी मोठा, माझ्या पाठच्या 2 बहिणी आणि धाकटा भाऊ, अशी 4 भावंड. मी सगळ्यात मोठा. त्यामुळे जो काही सगळा मी राग आई वडिलांचा होता तो सगळ्यात जास्त मी झेललेला आहे. कोणी काही रडलं तरी मलाच धपाटे पडायचे, कारण तूच काहीतरी केलं असशील या नोटवर. प्रत्येक घरात असतं ते. तर ते होतं. पण ते सगळं समजा मी एका बाजूला ठेवलं तर एक बाजू अशी होती की ती फार सुंदर होती. एकतर मी कोकणातला माणूस आहे. कासार कोळवण माझं अतिशय सुंदर देखणं खेडगाव आहे. तिथे आमचं मोठं घर, एकत्र कुटुंब गावी. गणपतीला आम्ही 50-50 माणसं तिथे आम्ही जमत असू गणपतीला. शेतीवाडी होती, शेतीवाडीत काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. नदीवर अंघोळ, रानमेवा, म्हणजे तुझी अगदी जांभळं म्हणू नका, करवंद म्हणू नका, आटकं म्हणू नका, हे सगळं आम्ही, बकुळीची फळं असतात ती आम्ही खाल्लेली आहेत. तर ते एका बाजूला. ओके. दुसऱ्या बाजूला माझी आई थोडंफार गायची, त्याच्यानंतर माझे वडील थोडंफार गायचे, माझे आजोबा पारावरच्या नाटकातून काम करायचे. त्यामुळे असा कलेचा
कलेची ओळख असणारे खूप लोक माझ्या घरामध्ये होते. माझ्या आजोबांचा गणपती काढण्याचा कारखाना घरामध्ये होता. आत्तापर्यंत आमच्याकडे घरामध्ये आमचे गणपती काढले जायचे. त्या साच्यांमध्ये गणपतीच्या वेळेला जाऊन त्यांना रंग देणे, शेल्याचा किंवा याचा रंग द्यायचा, ते काम आमच्याकडे असायचं. मुलं म्हणून आम्ही ते जाऊन करत असू. गणपतीमध्ये मग काय तुमची गाणी, फुगड्या हे सगळं पाहिलेलं आहे. गाणी ऐकली, गाणी गायलेलो आहोत. नमन हा एक अत्यंत सुंदर कोकणातला प्रकार, तो अनुभवलेला आहे. तर माझी किती ठिकाणी ओळख होत होती कलेशी, माझा परिचय होत होता. आणि या सगळ्यामध्ये घरात आई वडील थोडंफार गाणं करत होते, या नोटवर ते सगळं होतं. बरोबर. तर मग कलेकडे तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागता. मग मला थोडंसं गाणं गाता येत होतं, मग मला नकला करता येत होत्या, मला थोडासा अभिनय करता येत होता. आणि त्यात सगळ्यामध्ये आयडेंटिटी तयार होत होती. इतर मुलं वागतायत, बोलतायत, चालतायत, त्यांची परिस्थिती बरी असेल, ते शिक्षणामध्ये बरे असतील. मी काय तेवढा फार बरा अकॅडमिकली फार बरा नव्हतो किंवा मला तेवढं फार शिक्षणात गती नव्हती. पण माझी आयडेंटिटी मला मिळवायची असेल तर मला काय करायला लागेल? मग तिथे पहिल्यांदा कलेचा हात धरला. कलेचा हात का धरावासा वाटतो? मला आवडतं हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे ती माझी ओळख, माझी आयडेंटिटी तयार होते त्याच्यात. तर मला वाटतं की ती आयडेंटिटी मिळवण्यासाठी मी कलाकार झालो का, असा मी मागे वळून पाहताना विचार करतो. तर त्याचं उत्तर हो असंच मला द्यावं लागेल की हो, मला माझी ओळख मिळवण्यासाठी मी कलांचे हात धरले, कलेचा हात धरला. आणि बालपणामध्ये हे सगळे घटक म्हणजे गाणं बरं म्हणतोस रे तू, किंवा तू नक्कल चांगली करतोस, तू ऍक्टिंग करणार, तू ऍक्टिंग पण करू शकतोस, नाही का, ह्या सगळ्या गोष्टी सांगत, असं काही स्वयंभू कोणी नसतं हो. बरोबर. तुम्हाला कोणीतरी ते सांगत राहतं, पाठीवर हात फिरवत राहतं, ह्याच्यात करा, हे होईल चांगलं, तुझ्याकडे मस्त आहे हे, असं सांगितल्यानंतर तुम्हाला त्याची ओळख पटायला लागते ना, की आपल्याकडे काही गोष्टी आहेत, तर आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की प्रिव्हिलेज हे फक्त पैशाच्या स्वरूपात नसतं, तर हेही प्रिव्हिलेजच आहे एका अर्थाने, की आपल्या आजूबाजूची सगळी माणसं कलेसाठी पोषक असणं. कारण कलाकार फक्त एकट्या स्वतःच्या जीवावर नाही मोठा होत, तो आपल्या ओळखच पटणार नाही. एक्झॅक्टली. तुझ्याकडे काय आहे हे तुझ्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितल्याशिवाय ते कळणारच नाहीये तुला. आणि मग ती भूक लागते, मग असं वाटतं की अरे अजून ऐकायचंय मला, हे अजून माझं कौतुक मला ऐकायचंय. आता अजून एक गोष्ट सांगतो तुला, की हे सगळं बालपण ह्या सगळ्या ह्याच्यात जातच होतं. मग गाणं आमच्या घरात होतं का, तर होतं. आई वडील गात असत. मग आमच्या घरात काय टेप रेकॉर्डर हे लागत असे, कॅसेट्स होत्या तेव्हा, त्या लागत असत. बरोबर. मग वडील काही उडत्या चालीची गाणी म्हणणारे होते. आई काही लताबाई किंवा आशाबाई नव्हती म्हणत, पण ती कधीतरी लावण्याचं कधीतरी म्हणत असे, किंवा सुमन कल्याणपूरचं एखादं गाणं म्हणत असे. तर याच्यातून गाणी लागत असत. पण आमच्या घरात कधीतरी एकदा लता लागली आणि लताबाईंचं मालवून टाक दीप हे मी पहिलं गाणं ऐकलं. आणि त्याच क्षणी तुला सांगतो, मला साक्षात्कार झाला की हे काहीतरी अलौकिक आपल्या कानावर पडलेलं आहे. आणि आतनं शरीर झंकारतं ना, आतून काहीतरी एक अशी एक सतारीवर जशी बोटं फिरावीत तशी काहीतरी मनावर बोटं फिरल्यासारखं झालं ते गाणं ऐकल्यावर, मालवून टाकदीप. आणि नंतर लताबाईंनी म्हणजे आयुष्याचा काय आपला सगळा तो त्यांनी काबीजच करून टाकला, एक भाग जो आहे तो. आणि तिथून मला सूर ही गोष्ट फार महत्वाची वाटायला लागली. माझं शब्दांवर कधीच एवढं प्रेम नव्हतं किंवा नाहीये एवढं. मला नेहमी वाटतं की शब्द फसवे असतात, ते तुम्हाला फसवतात.
आणि सूर फसवत नाहीत तुम्हाला कधी. ते त्यांच्याकडे एक वेगळी गंमत आहे, की ते तुमच्याबरोबर घेऊन जातात आणि ते तुला योग्य ठिकाणीच घेऊन जातात. आणि ते खरेच अ, लागतात. ते खरेच लागतात. तर म्हणून मला सूर जास्त नेहमी म्हणून मग त्याच्यानंतर मी 8वी-9वीच्या दरम्यान कुमारजी असतील, बेगम परवीन सुलताना असतील, मल्लिकार्जुन मंसूर असतील, हे मी ऐकायला सुरुवात केले होते. म्हणजे मी आत्ता हे ऐकताना मला असं वाटतंय, की तरीसुद्धा मी अपूर्ण आहे हे समजून घ्यायला, हे डायजेस्ट करायला. तुला त्या वयामध्ये हे सगळं समजत होतं? म्हणजे ही जाणीव आतनं कुठून येत होती? म्हणजे मी आज 30 वर्षाची असून सुद्धा मला हे खूप जड वाटतंय आणि मला अशा अर्थाने खूप छान वाटतंय, की हे ऐकायला मला मिळतंय. यातच मी खूप खुश आहे. पण त्या वयात म्हणजे तुझं वय नेमकं काय होतं हेही सांग हो. आणि त्या वयात ही जाणीव तुला आली होती का? आणि ती तू कशी घेतलीस? अ, जाणीव कशी होती? अ, आता जे मी म्हणतो आहे, ते तेव्हा मला कळत होतं का? तर ते अजिबात कळत नव्हतं. हं. पण मला हे जे आवडतंय, ते का आवडतंय? हं. याचा जर आपण शोध घ्यायला लागलो ना, तर मी काय म्हणतोय ते कळेल तुला. राइट. आपल्याकडं होतं काय? आवडतं, आवडत नाही. या 2 ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण संपवून टाकतो. माणसंही संपवतो आणि कलाही संपवतो. बरोबर. तर मला असं म्हणायचंय, की ते ब्लॅक अँड व्हाईट नसतं ना. त्याच्या खूप शेड्स आहेत. बरोबर. तर हे मला का आवडतं? हे मला का आवडत असावं? किंवा जे इतरांना आवडतंय ते मला का आवडत नाहीये? किंवा इतरांना जे आवडतंय तेही मला आवडतंय, मग का आवडतंय? हं. हे माझं मला का आवडतंय? हं. कोणीतरी सांगतंय म्हणून आवडतं आहे का ते खरोखर मला आवडतंय? मग तू जर आवडतंय असं म्हणत असशील, तर त्याच्यामागे विचार पाहिजे. बरोबर. मग तो विचार आला, की मग त्यातलं तुला सौंदर्य दिसायला लागतं. अरे, हं. या गोष्टींमुळे मला आवडतंय हे. मग सौंदर्याचा जो एकदा विचार तुला मिळाला, सौंदर्य हे खरं तर मूल्य म्हणून आपण शिकायला पाहिजे किंवा हं. शिकवायला पाहिजे. एस्थेटिक्स हे जगण्यातल्या प्रत्येक स्तरामध्ये आहे. हं. प्रत्येक टप्प्यावर आहे. आयुष्य सुंदर का होत नाहीत माणसांची किंवा ती आनंदी होण्यासाठी सौंदर्य मूल्य हे शिकवायला पाहिजे मुलांना. हं. शोधणं ही एक फार महत्वाची गोष्ट आपण सांगत नाही कुणाला. हं. आज अमुक-अमुक घरात गेल्यानंतर छान वाटलं गं. काय पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे काय वाटतं? आज तुला भेटून कोणाला तरी बरं वाटतं एकाच दिवशी. का मला आज भेटून बरं वाटलं असेल? शोध. आणि हा शोध फक्त त्या गोष्टींचा, वस्तूंचा राहत नाही, तर तो हळू स्वतःचाही सुरू होतो. हं. खरं आहे. आणि मग तुम्ही तुमच्या आतमध्ये वळलात, की मग अनेक गोष्टींचे तुम्हाला साक्षात्कार व्हायला लागतात हळू एका टप्प्यावर. खरं आहे. हा अप्रोच ओव्हरऑल खूप कलात्मक आहे. पण एकीकडे आपलं खूप जास्त काय म्हणू भौतिक सुख असतात. आपल्या खूप गोष्टी आपण अशा करत असतो, की ज्या आपल्याला पैसे कमवण्यासाठी महत्त्वाच्या असतात किंवा रॅशनल डिसिजन मेकिंगसाठी इम्पॉर्टंट असतात. तर हे सगळं म्हणजे तुझ्या जडणघडणीमध्ये अ, लहानपणी तुझ्या आजूबाजूला जे वातावरण होतं, तर ते कसं तुझ्या निर्णय क्षमतेवर परिणाम करणारं होतं? म्हणजे जर का उदाहरणात सांगू शकलास तर? कारण हे हे म्हणजे हे मला वाटतं या 2 पर्सनॅलिटीजच असतात कलाकाराच्या, की एक असते ती पूर्ण कलात्मक असते आणि दुसरीकडे ती कुठेतरी त्याला परत यावंच लागतं आणि हं, काहीतरी गोष्टी आपल्या संसारिक ज्या आपण ज्याला म्हणतो, त्या सांभाळाव्या लागतात. तर त्याचा बॅलन्स तू कसा साधत होतास त्या काळात? निर्णय कधी घेतले, का घेतले, कुठे घेतले, अ, याचा तपशील तसा पाहायला गेलं तर खूप आहे. हं. एकतर माझं शैक्षणिक फार बुद्धिभार बरी नव्हती. हं. त्याच्यानंतर 10वी झालं, 12वी झालं. 12वीला 10वी नंतर मला ॲक्चुअली आर्ट्सला जायचं होतं, पण वडिलांनी हट्ट केला आणि मला सायन्स. सायन्सला घातलं. ते मला अजिबात आवडत नव्हतं. मला त्यातलं काही येत नव्हतं. कसाबसा मी BSc पास झालो. पण मीन टाईम गाण्याचं एकांकिका स्पर्धा, गायन स्पर्धा,
वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा यातनं भाग घेतच होतो. बरोबर. तर ते आपल्याला हे येत नाही, तर आपल्याला ह्याच्यात गती येते, तर आपण ह्याच्यात स्वतःची ओळख तयार करायला पाहिजे. हं. मगाचा जो मुद्दा होता बरोबर. तो होता. आणि मग नंतर बी-एससी झाल्यानंतर पुढे काय? बी-एससी मग पुढे म्हणाले कुठेतरी कंपनीत नोकरी कर आणि हे कर. त्यासाठी मी खूप भटकलो. पण कुठे नोकरी नाही मिळाली. मग असं लक्षात आलं, की 1-2 ठिकाणी नोकरी पण केली, पण ते काही फार पैसे बरे नाहीत आणि मला त्याच्यात काही येतच नव्हतं खरं सांगायचं तर. हं. आणि माझा असा विचार होता, की आर्ट्स घ्यावं, मराठी मला आवडणारा विषय, त्यात एम-ए करावं. मग त्यात मी कदाचित पी-एच-डी पण केली असती. मला प्रोफेसर म्हणून कुठेतरी काम करायचं होतं. बरोबर. तर ती माझी इच्छा होती, पण त्यांनी ती दाबून टाकली आणि मला ते करता नाही आलं, पहिली गोष्ट. पण मग कला थंड बसली नव्हती. ती सतत काही ना काहीतरी निमित्ताने बाहेर शोध येतच घेत होती. राहिली. हां. आणि मग त्याच्यात मी निर्णय घेतला, आपण डी-एड करूया. मग हं. मी बी-एससी डी-एड केलं 2 वर्ष. बरं. ग्रॅज्युएशन नंतर, जे 12वी नंतर करतात, ते मी बरोबर. नंतर केलं. मग त्या काळात ते डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन चालूच होतं माझं. पण तेवढं आपण त्या काळामध्ये मला वाटतं फार गंभीरपणे पाहत नाही आयुष्याकडे, की ठीक नाही. आहे आपण आज नाही उद्या ते असं करत राहतो पुढे-पुढे. आणि मग एके दिवशी माझ्या वडिलांचे आतेभाऊ विलास कोळपे म्हणून, जे मुंबईमध्ये नाटकातून कामं करायचे, बरं. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होते ते. तर त्यांनी एक दिवशी मला सांगितलं, की "तू इकडे का सडतोयस? तू मुंबईत जाऊन स्ट्रगल कर ना अभिनयामध्ये." की तिकडे तू मग ते असं खात्रीने म्हणायचे, की "तिथे जे काम करतायत लोक, तर हं. त्यांच्यापेक्षा तुला फार बरं येतंय अरे करायला." हं. तर आणि अचानक तेव्हा माझ्या मनात एक पाल चुकली, की ही संधी आहे का अजून काहीतरी आपण वेगळीकडे भरकटले जाणार जाईल. आहोत. जाऊ. बरोबर. पण मी असा विचार केला, इथे तरी काय बरं चाललंय हं. सध्या. तर तो एक आपण चान्स घेऊन बघूया. ती संधी आपण आजमावून बघूया. आजमावून बघूया. हं. म्हणून मुंबईत मी 1 वर्षासाठी आलो. बरं. मग तो पुन्हा सगळा स्ट्रगलिंग पिरियड आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. आणि मला विदिन 6 मंथ मला बोंबिलवाडी मिळालं. मुक्काम पोस्ट ओह! बोंबिलवाडी. राइट. त्यामुळे खरं तर मी राहिलो असं म्हणायला हरकत नाही. हं. पण मुंबईत आल्यानंतर झालं काय, की एकतर खूप वेगळ्या ठिकाणी आलो जिकडे आपल्याला कोणी ओळखत नाही. हं. हां, म्हणजे तो जो एक लोकांचा ससेमिरा असतो तुमच्या मागे, "काय करतोस रे? काहीच नाही का सध्या? बसलेलाच आहेस का?" ते सगळं अचानक थांबून जातं. हां, मग घरी कधी गेलं तरी वडील विचारायचे, "अरे वैभव कुठे गेला?" म्हणजे कुठे गेलाय की काय ऑडिशन म्हणजे आपल्या इंटरव्ह्यूसाठी, हां. याच्यासाठी. तर त्यांना पण वाटायचं की ह्याचं काहीतरी होऊ दे. हं. पण ते काही होत नव्हतं आणि अशा वेळेला मी तिथून बाहेर पडून मुंबईला 1 वर्षाच्या स्ट्रगलसाठी आलो. हं. आणि मग ते काम मिळालं. सुदैवाने मला माझं काही जी काही माझ्याकडे कला होती, त्यातलं जी काही टॅलेंट होतं, त्यातली जी बुद्धी होती, ती मला दाखवता आली लोकांना आणि पुढे कामातून काम निर्माण होत राहिलं. तर निर्णय कुठे घेतला, कसा घेतला, तर मला वाटतं हा फार निर्णायक क्षण होता, की जिकडे हं. काकांनी मला सांगितलं आणि मी मुंबईत स्ट्रगलसाठी आलो. हां, कदाचित असं वाटतं, की समजा मला नोकरी लागली असती तर तू तिथेच राहिला गव्हर्नमेंटची, असतास. हं. तर डी-एड झाल्यानंतर म्हण किंवा किंवा मी आर्ट्सला समजा गेलो असतो आणि मी हं. तिकडे प्राध्यापक झालो असतो, तर मी इकडे आलोच नसतो. बरोबर. म्हणजे प्रोफेशनल ॲक्टर होणं, व्यावसायिक नट होणं, हे माझ्या दूर-दूरपर्यंत कुठे नव्हतं. हं. माझ्या नियोजनामध्ये आयुष्याच्या. ओके. पुन्हा तेच आहे, की एके ठिकाणची परिस्थिती इतकी तुमच्या बाजूची नसते किंवा नसावी, मग तुम्ही कुठेतरी निसटण्यासाठी मार्ग शोधता. का? खरं आहे. चल हे नाही बरं होत आहे, तर हे तरी करून बघूया का? ते करून बघितलं नेटाने. ते नेटाने केल्यावर हं. आणि सातत्य त्यात ठेवलं, तर माझं म्हणणं आहे, की मिळतं तुम्हाला जे काही हवंय ते. बरोबर. 100% कुणालाच कधी काही मिळत नाही, पण एका ॲव्हरेजपर्यंत तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे, ते तुम्ही नक्की करू शकता. बरोबर. तर या अर्थाने मला वाटतं, की तो निर्णय फार महत्त्वाचा होता. बरोबर. खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे तुझा असं मला वाटतं ह्या सगळ्याकडे बघण्याचा. कारण आता तरी निदान थोडंसं बदललंय. म्हणजे हे असं इतकं होत नाही. मुलं अगदी
पालकांच्याच डिसिजनवरती राहतात असं नाही आहे. त्यांना स्वतःचं एक्सप्लोअर करायचं असतं. ते स्वतःचा विचार करू शकतात, त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. पण हे नसतं जेव्हा किंवा तर तो एक झोन असतो ना, की मला स्वतःला आता प्रूव्ह करायचंच आहे काही करून. तर हे पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं. म्हणजे ती ईर्ष्या पण होऊ शकते आणि इच्छा पण होऊ शकते. तर ह्यामध्ये खूप थिन लाईन आहे असं मला वाटतं, की काहीतरी जिद्दीने माझ्या बाबांना सांगायचंय मला हे, की तुम्ही हे माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचं केलंत म्हणून मला हे पाऊल उचलावं लागतंय, की चल ते झालं, त्याच्यानंतर मला इथून निघता आलं आणि म्हणून मी आज जो काही आहे तो आहे. आणि आजकालच्या पिढीमध्ये मला कुठेतरी हा अप्रोच थोडासा आधी जे मी उदाहरण दिलं त्याच्याकडे वळलेला दिसतो, की आपण सतत दोष देत राहतो प्रत्येक गोष्टीला, की ते सोपं आहे ना. हां, म्हणजे माझ्या आयुष्यात हे घडलंच नाही, मग मला तर हेच करावं लागलं, माझ्या तर कोणीतरी हेच मला सांगितलं. हे असं न करता तू इतकं म्हणजे त्याच्यातनं पटकन सुटलायस आणि त्याच्याबद्दल यू आर थँकफुल आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि काय माहिती म्हणजे आता मला हे माझं प्रिव्हिलेज वाटतंय कुठेतरी, की माझा बाबा तानपुरा ऑन करून ठेवायचा मी ब्रश करायला आत गेले की, आणि तो मला तो सांगायचा त्याच्या ॲक्शन्समधून, की तू हे कर, मला हे आवडतंय, तू करतेस ते. हे किती महत्त्वाचं आहे, की आपल्या आईबाबांनी आपल्याला अशा पद्धतीचा सपोर्ट दाखवणं. सो मला वाटतं ते आता तू तुझ्या मुलांच्या बाबतीत करत असशील. कारण नाही, पण मी तुला सांगू का, खरं तर मला असं वाटतं की जे शिक्षण आहे, हां, जे आपण शिक्षण 10वी 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत देतो, त्यासाठी कंपल्शन करायलाच पाहिजे मुलांना. राईट. हां, कारण त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये, बरोबर. पहिली गोष्ट. हं. तर ते आम्ही करतोच घरामध्ये, हं. की माझ्या मुलांना त्या शिक्षणाचं महत्त्व वाटावं, किंवा त्यांनी त्याच्याकडे अत्यंत गंभीरपणे पाहावं. जे नेमून दिलेलं जो काय म्हणतो आपण क्रम आहे, जो अभ्यासक्रम आहे किंवा बरोबर. दिनक्रम आहे, ज्याच्यामध्ये खेळणं आलं, ज्याच्यामध्ये तुझं मोबाईलचं टायमिंग आलं, टीव्हीचं टायमिंग आलं आणि अभ्यास आला, तर हे बरोबर. नेमून दिलेलं ते तुम्ही केलं पाहिजे. बरोबर. त्याच्या पलीकडे कलेची मी तुमची ओळख करून देऊ शकतो. मी काय ऐकतो, मी काय वाचतो, हं, किंवा मी काय त्या मोबाईलवर पाहते. कुठली सिरीज पाहिली, तर हे मी सांगू शकतो. तू हे कर असंही मी म्हणू शकतो, हं. की तू आता हे ऐक किंवा हे तू वाच असं मी म्हणू शकतो. पण तुझ्या आतला जो स्पंज आहे ना, तो माझ्या हातात नाहीये. व्हेरी ट्रू. तुझ्या इथला आणि इथला जो स्पंज आहे, तो माझ्या हातात नाहीये. त्यामुळे उद्या मी त्याच्यावर कितीही पाणी ओतायचं ठरवलं, तर ते त्यानेच ठरवायचं आहे पाणी किती टिकवायचं आणि किती टिकवायचं नाहीये. बरोबर. त्यामुळे माझी मुलं कलाकारच जन्माला आलेली आहेत असं जर समजून मी त्यांच्याशी वागायला लागलो, तर हा अन्याय आहे त्यांच्यावर. बरोबर. सो त्यांना त्यांच्या कलाने घेऊ दे. त्यांना जशी समज येत जाईल, हुकूम त्यांना त्यांच्यातल्या गोष्टी कळत जातील. फक्त त्या कळण्यासाठीचं पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम माझं आहे. ते मी करतो घरामध्ये. मी कुठल्याही पद्धतीची बळजबरी चालणं असेल किंवा मुलाचं खेळणं असेल, हे झालं पाहिजे, कारण हे तुमच्या प्रकृतीसाठी आहे. बरोबर. त्यात तुमचा फायदा आहे. तुम्ही जंक फूड खायचं नाही आहे, घरातलं शिजवलेलं खायचं आहे. हा तुमच्यावर अन्याय नाहीये, हे तुमच्या चांगल्यासाठी आहे. हा, तुम्हाला जो अन्याय वाटतो ना, की आज पिझ्झा मागितल्यावर तिकडचा कशाला पिझ्झा पाहिजे, आई घरात करेल ना, आई नाही आई पिझ्झा. तर हे जे आहे, तर ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. पण सुदैवाने माझ्या दोन्ही मुलांना वाचनाची आवड आहे. मराठी वाचतात, पण थोडं इंग्रजी जास्त वाचनाकडे कल आहे. माझ्या लेकीला तर मर्डर मिस्ट्रीज फार आवडतात. तर ही एक त्या अर्थाने चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये खूपच तुमचे काय म्हणतात ते सेन्सेस सगळे जागे झालेले असतात, की
म्हणजे भूताच्या गोष्टी ऐकणं हम्म. मुलाला माझ्या फार आवडतात. भूताच्या गोष्टी अजूनही तो मला 13 वर्षाचा आहे तरी बाबा आज गोष्ट सांग ना काहीतरी असं म्हणतो. मग मी काहीतरी गोष्ट वगैरे हे मला वाटतं सांगतो. कोकणातनं आलंय का? आलेलं आहे हा. तू जर का तुझं गाण्यावर इतकं प्रेम आहे तर ते तुझं फर्स्ट लव का नाही झालं? म्हणजे तू ऍक्टिंग का निवडलीस गाण्याच्या आधी? हा ते एक त्याचा एक तो किस्साच आहे. मला क्लासिकल करायचं होतं. हा. अभिजात भारतीय संगीत शिकायचं होतं हम्म. आणि मी वडिलांच्या मागे पण लागलो होतो की म्हटलं मला क्लासिकलला जाऊ दे. हम्म. तर पुन्हा तेच की ते भिकेचे डोहाळे आणि त्याने काय होणार आहे, त्याने काय पोट भरणार आहे का, हम्म. तर तेही माझं राहून गेलं. ओके. म्हणजे आज माझं जे प्रेम आहे क्लासिकलवर तर ते त्याच्यातनंच आलेलं आहे किंवा थोडं बहुत मी जो गाण्याचा प्रयत्न करतो हम्म. तर ते त्याच्यातनंच आहे की ते राहून गेलंय माझं करायचं. आणि आज विषाद वाटतो का त्या गोष्टीचा, तर मला हो वाटतो. कारण मला असं वाटतं की मी जर क्लासिकल केलं असतं तर मी त्यातही वैभव मंगलेच इतकं समजा नाव कमावलं असतं असं मला वाटतं की हो, अर्थात हा अर्थात. त्याच्यामध्ये पण मी काहीतरी केलं असतं. इतकं माझं प्रेम होतं. हम्म. म्हणून मला वाटतं की अभिनयापेक्षा सुद्धा जास्त माझं पहिलं प्रेम गाणं आहे. हा तर ते एक राहून गेलेली गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. अभिजात भारतीय संगीत गायचं होतं मला पण ते नाही करता आलं मला ते. तुझं कॉलेज आणि तो प्रवास सगळा अकॅडमिक प्रवास कसा होता नेमका? काहीही सांगण्यासारखं नाहीये त्याच्यात. आता तर मग ऐकायचंय मला. काही नाही 10वी 12वी मग 11वीला गेलो सायन्सला हा. आणि एक 7-8 दिवसातच गणिताच्या शिक्षकाने सांगितलं की गणित घेऊ नकोस तू हम्म. नापास होशील, हम्म. तू भूगोल घे. मग मी भूगोल घेतलं. मग 12वी झालो. 12वी नंतर मग मी गोगटे जोगळेकरला गेलो. तिथे बॉटनी आणि सायन्स, झुलॉजी आणि केमिस्ट्री असे 3 विषय. तर बॉटनी त्यातल्या त्यात बरं होतं कारण निसर्ग आणि पानं फुलं यांचं काय 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 ते बरं वाटायचं. झुलॉजी पण एका पॉइंटला बरं होतं. केमिस्ट्री म्हटलं की माझ्या अंगावर काटा यायचा. ते प्रॅक्टिकल्स आणि ते सगळं. त्यात ते अनालिटिकल केमिस्ट्री तर इतकं भयंकर होतं. ऑर्गॅनिक वृक्षतेची केमिस्ट्री परिसीमा. अरे 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 ते अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये बापरे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा तर मी लास्ट इयरला फेलच झालो. अनालिटिकल केमिस्ट्री राहिला माझा आणि मग 1 वर्ष थांबून मग परत मी सगळे विषय घेऊन मग ते पास झालो. अजूनही मला स्वप्न पडतात कधी कधी बापरे. मी नापास झालोय आणि माझं ग्रॅज्युएशनच झालेलं नाहीये आणि मला पेपरला जायचं आणि मी म्हणतो अरे मी नाटकच करतोय, मी मी पेपर कधी लिहिणार, मला काही येत नाही त्याच्यातलं. आणि जागा होतो आणि मग चला झालंय आता Oh काही my होईल God. नाहीये. अजूनही स्वप्न पडतात मला त्याची. तर ते इतकं भयंकर सगळं होतं आणि मी विचार कर ना असे किती आजूबाजूला आपले लोक असतील, खूप. मुलं असतील की ज्याला ते करायचं नाहीये पण त्यांनी करावं लागतंय. त्याचा कल जिकडे आहे ते त्याला करू देणं हे खरं तर त्याचं नैसर्गिक वाढणं आहे ना. तर ते न करता आपण फवारणी केल्यासारखं त्याला आपण हे कर ते कर करून सांगून आपण त्याला वाढवत राहतो त्या झाडाला. ते कसं पुढे जाऊन जीवनाचा आनंद घेईल आणि कसं ते पुढे जाऊन सुखी समाधानी असं आयुष्य जगू शकेल. आणि मला असं वाटतं, माहित नाही हा माझा पर्सनल ओपिनियन आहे, पण हे मुलांच्या बाबतीत म्हणजे पुरुषांच्या बाबतीत हे फारच घडताना दिसतं. कारण त्यांच्यावरती खूप जबाबदाऱ्या वेगळ्या पद्धतीने पुढे येणार असतात. हो कारण आपल्याकडे ते आहे ना की हम्म. तुझ्यावर जबाबदारी येणार आहे, तुला घराचं सगळं पुरुषानेच करायचं असतं आणि म्हणजे उद्या लग्न करून मुलीला घरी घेऊन यायचं तर तिने काही न केलं तरी चालतं, पण मग त्याने जे काही करतोय ते त्याला ते प्रियर प्रेशर घेऊन सगळ्या गोष्टी त्याला निगुतीनं करत राहावंच लागतं ना. त्यात किती घुसमट होते अनेक लोकांची, हो. बोलून दाखवत नाहीत लोक, पण मला माहिती आहेत अशी अनेक उदाहरणं की त्यांना सकाळी उठून नसतं जायचं कामावर, त्यांना ती नोकरी नाहीये करायची, पण त्यांना निव्वळ त्यातून 4 पैसे मिळत आहेत म्हणून ते आयुष्यभर ती नोकरी करत राहतात. दिवसाचे 8 तास पकडले तर आयुष्यातली किती वर्ष त्याने त्या गोष्टीसाठी घालवलेली असतात विचार कर.
खरं आहे. म्हणजे आज मला वाटतं की मुंबई पुण्याच्या बाहेर गर्दी होते हिल स्टेशनला किंवा पर्यटन क्षेत्री जातात लोक, ते त्याच्यातून ते मार्ग थोडा 2 घटका काही मिळतील मला माझे सुखाचे याच्यासाठीच जात असतील ना ती. खरं आहे. प्रवास आणि ती नोकरी आणि ते सगळं सांभाळत राहणं हे मोठं जिकिरीचं काम लोक करतायत आणि त्यातून त्यांना मार्ग नाही आहे दुसरा कुठला. आणि ते मुलांना तू म्हणतेस तसं ते फार त्यांच्यावर प्रेशर असतं की मुलीकडे एक दुसरा एक एक ऑप्शन तरी आहे की काही नाही झालं तर लग्न करून मी कुणाच्या तरी घरी जाईन, हम्म. त्याचा संसार सांभाळेल. ते मोठाच जॉब आहे तो. ऑफकोर्स तो काही छोटं मोठं काम नाही, ते तर खूपच मोठं काम आहे की कुणाचा तरी जाऊन संसार सांभाळणं आणि मूल जन्माला घालणं आणि त्याची परवरिश करणं हे कुठल्याही मोठ्या जॉबपेक्षा मोठंच काम आहे हे. पण तो पण मुद्दा तो वेगळा त्याच्याकडे एक आहे. ऑप्शन आहे. बरोबर. मुलांकडे असं नाही ना होत की नाही काही माझं झालं तर मी कुणाकडे जाऊन राहीन लग्न करून असं असं ऑप्शन नाही आहे ना. तर ते मुलांच्या बाबतीत तर फार होतं. म्हणजे हम्म. मला तेच वाटतं की वडिलांचं चुकलं का बरोबर होतं का याच्यापेक्षा त्यांच्याकडे परिस्थितीच तशी होती हम्म. की तो एक काळ असा होता की ज्याच्यामध्ये मुलं एवढं एवढं शिकून एवढं एवढं झाले म्हणजे मार्गाला लागले पुढे. हम्म. असा असा काळ होता तो. बरोबर. आता तू म्हणालास ना, त्यावरनं मला एक आठवलं, की वैभव दादा आला होता, वैभव जोशी. तर तो म्हणाला होता, की बायका मुलं मला विचारतात, की आपण सुट्टीला जात नाही, आपण सुट्टीला जात नाही. मला वाटतं, की मी सुट्टीवरच आहे. कारण मला आवडतंय तेच मी करतो. आणि मला हे इतकं हिट झालं, म्हणजे तेव्हापासनं मला असं वाटतं, की मला सुट्टीवर राहायचंय कायम. आणि हाच माझा आयुष्याचा ध्येय पॉइंट असू शकतो, की मला सुट्टीवर कायम जगायचं. म्हणजे मला असं जगायचंय, की मी सुट्टीवरच आहे, हे वाटलं पाहिजे मला हे आतून. केव्हा होतं माहितीये ना, हां. जेव्हा तुमचे छंद व्यवसायाचं रूप घेतात तेव्हाच हे शक्य आहे. त्यातून माझं अर्थार्जनही होत आहे आणि त्यातून मला जे करायचं आहे किंवा जी माझी कला आहे, जे काही छंद आहेत ते मला ते जोपासता येत आहे. बरोबर. तरी सुद्धा काही वेळा असं होत असेल ना दादा, की खूप ओव्हरवेल्मिंग झालंय हे. म्हणजे आता काहीतरी वेगळं करायचंय, कुठेतरी वेगळीकडे जायचंय. तर तेव्हा तुझं काय, कुठे जातोस तू? कुटुंबाकडे जातोस, निसर्गाकडे जातोस, कलेकडे जातोस? आत्ता जे तू म्हणालीस ना, की म्हणजे माझ्या बायकोचं तर म्हणणं आहे, की तुम्ही काम कुठे करता? तुम्ही तर मज्जाच करत असता. शूटिंगला जातो, तिकडे शूटिंग आणि मज्जा. खाणं, पिणं, सगळं फिरणं-बिरणं होतं. हं. कारण विविध लोकेशन्सवर आम्ही जात असतो. हं. बरोबर आहे. नाटकाच्या दौऱ्यांना जातो, तेव्हा पण मी वेगवेगळ्या गावातून जातो. तिथे गेल्यानंतर तिथलं जे काही बघण्यासारखं असेल ते बघतो, प्रयोग करतो. 2-2.5 तासाचा जो आहे तो. हं. बरोबर आहे. तर त्या अर्थाने आम्ही एन्जॉयच करत असतो सतत. माझी बायको वर्किंग आहे. ती सिपलामध्ये काम करते. ओके. तर ती 9 ते 6 तिला जॉब आहेच ना. तर ते जे आहे, की तुमची काही मज्जाच चालली आहे हो. आम्ही इथे काही जातोय ऑफिसला काम करतोय वगैरे वगैरे बरंच होऊ नये. त्याच्यामुळे तू म्हणशील तर मी कुठे जातो तर मी कुटुंबाकडेच जातो. मला वेळ असतो तो आम्ही कुटुंबाबरोबरच राहतो. मी काही तसा काही फार मित्रांमध्ये रमणारा, माणसांमध्ये रमणारा माणूसच नाहीये. बरं. एका पॉइंट नंतर मला असं होतं की आता काय बोलायचं? तर बोलण्यासारखं काय आहे? मग असं मी इकडे तिकडे बघून मग मी कल्टी मारतो किंवा मी फार भेटतच नाही लोकांना, कामापुरतं बोलायचं. कारण वाचन आहे म्हण किंवा आपला आपला विचार करण्याची प्रोसेस आहे म्हण, विविध कलांचा आस्वादक आहे म्हण, त्याच्यामुळे मला मला माझं माझं एकांत फार प्रिय असतो. बरोबर. हां, म्हणजे मी गाडीतनं मी एकटाच ट्रॅव्हल करतो, मला आवडतं. एकदा लावून ठेवलं काहीतरी की तासनतास आपले निघून जातात त्याच्यामध्ये. त्यामुळे मी एकांतप्रिय माणूस आहे पहिली गोष्ट. माणसांमध्ये फार रमत नाही. आणि कुटुंबच हेच माझं सगळं असल्यामुळे माझी 2 मुलं, आई माझ्याकडे असते किंवा माझी बायको आहे. आम्ही छान आधी मित्र-मैत्रीण आहोत आम्ही दोघे. तर त्याच्यामुळे आमच्या विविध विषयांवर गप्पा आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आमच्या. भलेही आमचे थोडे-थोडे पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे आहेत.
आयुष्याकडे बघण्याचे पण म्हण किंवा अ, बिचारी कला या क्षेत्रात तिचं फार हे नाहीये. पण तिला मी सगळं समजावून सांगत असतो, की तू जो विचार हां. करतेस तो कलाकार विचार करत नसतो. हं. मग तिचं हेही म्हणणं असतं, की मग कलाकार म्हणून तुम्ही काही कन्सेशन्स घेत राहता का? राइट. नाही का? म्हणजे हाही मुद्दा विचार करण्यासारखा बरोबर. आहे. मी म्हणतो, की कलाकाराची दृष्टी वेगळी असते हं. आणि एक सर्वसामान्य माणूस जो आहे तो वेगळ्या नजरेने पाहत असतो. आमच्याकडे थोडी ग्लॅमरची झूल चढली, की आम्ही थोडेसे वेगळे वागायला लागतो, हो. वेगळं पाहायला लागतो, वेगळं बोलायला लागतो. बरोबर. तर मग ते घरात आपल्याला ती झूल उतरवून ठेवता येते का? हं. अ, याचाही आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे माझं तर स्वच्छ असं फार प्रामाणिक म्हणणं आहे, की माणूस आधी आहे, त्यानंतर मी कलाकार आहे. पण तरीही माझ्यातला माणूस कलाकारामुळे समृद्ध झालाय का तो अधिक अधोगतीकडे गेलाय? हं. हाही विचार तुम्हाला तटस्थपणे करता यायला पाहिजे. तर या सगळ्याचा विचार करत राहतो मी आणि घरी राहणं कधी जास्त प्रेफर करतो मी. कारण मुलांशी गप्पा होतात, विविध विषयांवर स्वयंपाक बनवणं असेल. इथं आज मी दौऱ्यावर यायच्या अगोदर मी रोज संध्याकाळी काहीतरी वेगवेगळे भात करत होतो. आज काही अरे वाह! बिर्याणीच केली. मग काय तुझं काय मसाले भातच केला. मग सांबारच बनव. हं. तामिळी पद्धतीचं, कधी केरळी पद्धतीचं, अरे वाह! अशा गोष्टी करत राहतो. त्याच्यामुळे वेळ असेल तर मी कुठे एकटा भटकायला जात नाही. हं. जायला खरं तर आवडलं असतं, पण बायको अलाव करत नाही मला, की ती म्हणते, "अरे वाह! असं कसं? एकट्याला काहीच करता येणार नाही तुला. आम्ही सगळे आहोत बरोबर." तिचंही बरोबर आहे आणि मी कुटुंबवत्सल आहे बेसिकली. हं. त्याच्यामुळं घरीच असतो मी. घरीच. मित्रांच्या बाबतीत तुझं असं कधी झालंय का, की आपल्या वयाची जेव्हा अ, मुलं किंवा मुली आजूबाजूला आपल्या होती, तेव्हा त्यांच्याशी जुळवूनच घेता येत नाही किंवा तो जो इमोशनल कोशंट एक असतो ना, तो मॅच होत नाहीये माझ्या वयाच्या मुलांशी माझा. हं. असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? म्हणजे माझ्या बाबतीत हे झालंय म्हणून मी नाही, तुला हे विचारते. बहुतेक जणांचा हा प्रॉब्लेम असतो. हं. आपल्या वयाची माणसं मॅच नाही करता येत हं. किंवा आपल्या वयाच्या बरोबर कदाचित कॉम्पिटिशन असते का म्हणून तसं होत असेल का? हं. हाही विचार करून पाहायला पाहिजे. म्हणजे माझ्या वयाचे जे कलीग्ज आहेत, माझे हं. सहकारी आहेत, नाटकात काम करणारे, टेलिव्हिजनला काम करणारे, त्यांच्याबरोबर एक सुप्त कॉम्पिटिशन आहे का माझी? हं. दिसण्याबाबतीत असेल, हं. काम करण्याच्या बाबतीत असेल, फायनान्शियली स्टेटस जे काय आहे त्या बाबतीत असेल. विरुद्ध माझ्यापेक्षा खालच्या वयाची माझी कॉम्पिटिशनच नाही आणि माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या लोकांशी माझी कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन नाही. नाही. हं. त्याच्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं, त्यांच्याशी डील करणं, हे सोपं पडतं का? हं. ह्याचा एकदा विचार करायला पाहिजे. बरोबर. पण मी माणसात फार रमत नसल्यामुळे मला काही विशेष मित्र मैत्रिणी असं काही नाहीये. हे लहानपणापासूनच की आता? लहानपणापासूनच आहे. मला हं. असं वाटतं, की माणसं त्यांचं त्यांचं बॅगेज घेऊन येतात आपल्याबरोबर. हं. मग ते कोणीही असतील, तुझे नातेवाईक असतील, तुझे मित्रमैत्रिणी असतील, आणि मला तुझ्या तू आता जे घेऊन आली आहेस तुझ्याबरोबर, ते मला मॅचच नाही करता येत. हं. फेअर इनफ. हां, तू विचार करते आहेस, तो विचार आत्ता मला करायचा नाहीये ना. किंवा मी जो आत्ता विचार करतोय, तो विचार मला तुझ्यावर लादायचाही नाहीये. हं. मी आत्ता ज्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आहे, त्याच्यामध्ये तुला मला घ्यायचंही नाहीये किंवा तू ज्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आहेस, तिथे मला यायचं पण नाहीये. मला आता काहीच डील करायचं नाहीये. हां, तू म्हणशील, की "ऐक, मला जरा बोलायचंय तुझ्याशी ह्या-ह्या गोष्टींवर. मला जरा तुझं मत हवंय मग किंवा मला कोणाला काहीतरी सांगायचंय जरा." मी माझे दोन्ही कान पूर्णपणे उघडे ठेवून तुझं मी म्हणणं ऐकेन. पण लोक खरोखरच ऐकतात का? नाही ऐकत. लोक तुझ्याविषयीचे ग्रह तयार करतात. हं. तू मोकळं केलेल्या भावनेला ते जसंच्या तसं स्वीकारत नाहीत तिथे. त्यांना स्वतःचे पॅरामीटर्स लावतात आणि त्याचा फायदा पुढे कुठेतरी घेता येईल का हे बघता. घेतात लोक किंवा ते ऐकतच नाहीत मग तुझं.
ते हां, हां, हां. ओके, ओके. हां, ते होतं ते. काय, काय. फार वरवर वागणारी माणसं असतात आपल्या आजूबाजूला आणि म्हणून ती मला फार म्हणजे मी कुणावर स्वतःला लादायलाही जात नाही हं. आणि माझ्यावर कुणाला मी लादूनही घेत नाही. इतकं साधा व्यवहार माझा त्या बाबतीमध्ये आहे. कामाशी काम ठेवा, बोला. ओळखी तर आपल्या सगळीकडेच असतात. आमचा परिचय असतो. मित्र नसतं कोणी. हं. मित्र-मैत्रीण नसतं. फार मोठा डिफरन्स आहे हा हां. आणि पण मग वैचारिक देवाण-घेवाण करण्याची भूक तू कुठे भागवतोस? वैचारिक देवाण-घेवाण आहेत असे 2-4 लोक की ज्यांच्याशी मी अ, याविषयी बोलतो. सांगीतिक जे आहे, जे बोलायचं असतं त्यात माझे एक 2-3 चांगले मित्र आहेत. अभिषेक काळे नावाचा एक सांगलीचा एक मुलगा आहे, चांगलं गातो तो. वॉव! त्याच्याशी आमच्या खूप गप्पा होतात आणि आमचा दोघांचा विषय कॉमन किशोरीताई असल्यामुळे ते होतं. त्याच्यानंतर आदित्य मोडक म्हणून एक आहे बोरिवलीचा, तो पण छान गातो. त्याच्याशी कधीतरी गप्पा होतात. नाही का. पुस्तकाच्या संदर्भात अ, असं चर्चा आज सच करणारा कोणी मला नाही वाटत. आहेत मिळालं. आजूबाजूला लोक की जे फार ज्याच्यावर विचारपूर्वक काही बोलतील एखाद्या हं. गोष्टीवर. हं. तर असं कोणी नाहीये. सामाजिक कोणाशी बोलणार आणि काय हं. बोलणार, बरोबर. नाही का? तर ते तसं बाकी गॉसिप करायला खूप लोक असतात आपल्याकडे. ते वगैरे ते ते हे असतं. गॉसिप हा मुद्दाच नाही. हां, पण पण मला वैचारिक वैचारिक गोष्टींसाठी बोलायला कोणाकडे वेळही नाहीये. त्यांना इतकं त्याचं वावडं आहे. "ए बाबा काहीतरी वैचारिक बोलू नको. ते आम्हाला आता काहीतरी कुठे काय आहे, कुठे असं कसं आहे." असं करून लोकं जातात. पण त्यांना बोलायचं नसतं काही. तुला आत्ता असं कधी झालंय का, की एखादी गोष्ट स्वतःबद्दलची रिअलाईज होऊन म्हणजे मी अगदी रडू आलं असं नाही म्हणणार, पण मला इतकं भावलं ते स्वतःचं म्हणजे मी माझं उदाहरण देऊन सांगते म्हणजे कदाचित तुला कळेल. सो आता जे खरातचं प्रकरण चालू होतं इतके दिवस महाराष्ट्रात. तर सगळ्यांची सोशल मीडियावरती परसेप्शन सगळ्यांचं असं होतं, की कशा त्या महिला स्वतःहून त्याच्याकडे गेल्या आहेत. कसं त्या स्वतःहून असं त्यांना वाटतंय, की अ, हे योग्य चाललंय जे त्यांच्याबरोबर चाललंय ते. आणि माझा अप्रोच असा होता, की त्या हतबल आहेत. आपण हतबलता कोणाची तरी लक्षात घेणार आहोत की नाही? त्या कुठच्या कंडिशनमध्ये त्याच्याकडे गेल्यात हे आपल्याला माहीत नाही. आपण मीडियावरती विश्वास ठेवून काहीतरी बघतोय आणि तेच खरं मानून चाललोय. हे किती खोटं आहे आणि किती चुकीचं आहे याच्याबद्दल कोणी विचार करतंय की नाही? आणि हे जेव्हा मला माझं-माझंच कळलं, की मी समाज काहीतरी विचार करतोय त्याच्या विरुद्ध विचार करतीये आणि मला ते भावतंय आणि ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. आणि मला स्वतःबद्दल खूप अगदी अभिमान वगैरे एवढे मोठे शब्द मी नाही वापरणार, पण मला कुठेतरी बरं वाटलं, की मी थोड्या तरी मला संवेदना जपता आल्यात माझ्या स्वतःतल्या. तर हे असं फिलिंग तुला कधी आलंय स्वतःबद्दल? मी फटकन बोलतो कुणाला तरी. स्वभाव माझा फटकळ आहे. हं. हां. तर तो मी बोलून जातो आणि समोरच्याला दुःख वाटतं. कदाचित तो लहान असेल तर तो बोलू शकणार नाही. कदाचित वकुबाने थोडा छोटा असेल तर तो बोलू शकणार नाही. हं. पण तो कुठे मागे कुणाकडे तरी बोलतो ती गोष्ट, की त्या दिवशी मला मागले बोलले मला फार लागलं. मला जर हे कोणी सांगितलं ना, मी तत्क्षणी त्या माणसाला फोन करून सांगतो, की "मी तुला बोललो होतो. तुला ते वाईट वाटलं असं मला कळलं, पण मला क्षमा कर." चुकून तोंडून गेलं असेल, तर मी तेही त्याला सांगेन. मी मुद्दामून बोललो असेल, तरीसुद्धा मी त्याला सांगेन. तुला हे लागावं म्हणूनच मी बोललो, पण तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. हं. तर माफी मागितल्याने 2 लोक सुटतात. एक मी माझ्या कर्मातून सुटतो आणि दुसरा म्हणतो, "ठीक आहे, चल जाने दे." हं. म्हणून आता तर्कसंगत विचार करतो म्हणून मला बुद्ध जवळचा वाटतो ना. तो जगातला पहिला खरं तर मानसशास्त्रज्ञ आहे ना. मानवी इतिहासामधला जर पहिला कोणी मानसशास्त्रज्ञ असेल तर तो भगवान गौतम बुद्ध आहे. आणि त्याचं जर लॉजिक काढलंस
तर तुला कुठंच अपुरं वाटत नाही काही. हम्म. सगळंच परिपूर्णतेकडे चाललंय असं वाटतं एका पॉइंटला. तू जे मला समजतेस खरं तर मी नाही आहे, पण तू जे मला समजतेस ते तू आहेस. म्हणजे मी चांगली आहे. कुठल्याही अर्थाने घेते. नाईस. ते या बाजूचं पण ते या बाजूचं पण आहे. आता हा मानसशास्त्रीय विचार तो त्याने दिलेला आहे ना. बरोबर. म्हणजे तो असं म्हणतो की दुःखाचं मूळ काय आहे? अपेक्षा. हम्म. बरोबर आहे. वस्तुतः तो एका बाजूला असंही म्हणतो की वस्तुतः दुःखात समृद्धी आहे. पण तुला मुक्ती हवी असेल तर त्या अपेक्षांचं ओझं टाकून दे. ज्या क्षणी तुला कुणाकडून अगदी स्वतःकडूनही काही जेव्हा नको असेल तेव्हाच तुला शांती जी काय म्हणतात ती प्राप्त होऊ शकते. आता हे केवढं म्हणजे जगातलं म्हणजे मी जेव्हा युवाल नोआ हरारीचं सेपियन्स वाचलं ते आयुष्यात माझे डोळे उघडणारं जे काही मिळालं असेल मला गौतम बुद्धानंतर तर ते पुस्तक. तर ते पुस्तक होतं ज्याने मला मानवी वंशाकडे बघायचा दृष्टिकोनच माझा बदलला. हम्म. तर तो सुद्धा त्याच्या शेवटच्या चॅप्टरकडे बुद्धाकडे गेलाय. तो सगळ्या धर्मातून सगळं विचार करून हे ते करून तो शेवटी त्याला या सगळ्यातनं बाहेर काढणारं जर काय वाटत असेल तर ते गौतम बुद्धाचं तत्वज्ञान वाटतं. आणि तो तर आपला आहे, आपल्यातनच जन्मलेला तो धर्म आहे. तर बघ कुठून कुठे उत्तर गेलं बघ. गौतम बुद्धांचा मध्यम मार्ग, इफ आय एम नॉट रॉंग, मला विचारायचं आहे की आजच्या काळात तो म्हणजे आजच्या एक्स्ट्रीम सगळ्या गोष्टींच्या काळात तो रेलेव्हंट कसा वाटतो तुला? तुला सांगू का तो मुळात हवाय का हे फार महत्वाचं आहे. मध्यम मार्गच असा आहे की इकडचा नाही तिकडचा दोघांच्या मधलं तुला वाट काढायची आहे. आज मी वयाच्या 50व्या वर्षात आहे. आजच्या घडीला मला काय वाटतं सगळ्यात महत्वाचं तर ती मला झोप वाटते 7 तासांची. 7 तासांची निर्धोक झोप तू केव्हा घेऊ शकशील जेव्हा तू तुझ्या विचारातून पूर्णपणे बाहेर येशील. मग तू विचारातनं पूर्ण बाहेर कसा येशील? जे विचार किंवा जी कृती तुझी नीतीने आहे ती नीतीच तुला त्या शांत झोपेकडे नेण्याचा मार्ग आहे. मग ती नीती आहे का तुझी? मग त्या नीतीमध्ये फक्त नैतिक वागणं नाहीये, हव्यास आहे. मग तो पैशाचा असेल, धनाचा असेल, शरीराचा असेल, प्रसिद्धीचा असेल, व्यसनांचा असेल, कुठलाही हव्यास तुला नीतिमान कसा ठेवेल? मग तुला नक्की जे कमवायचा तुझा जो काही तुझा मार्ग आहे, जे काही तुला साध्य करायचं आहे ते तुला किती हवं हे ठरलंय का? मग ते जर ठरलं नसेल तुझं तर तू मध्यम मार्ग कसा निवडणार आहेस? मला भौतिकता चुकली नाहीये कारण मी ह्या जगरहाटीमध्ये आहे, बरोबर आहे, पण मला मध्यम मार्ग हवाय. मग तुला सगळ्यातला हव्यास आधी मुळात कमी करायला लागेल ना. मग हव्यास कमी केलास की जी नीतीचं आहे तेवढंच तू मिळवणार ना. मग नीतीचं मिळवलं म्हणजे कृत्य तुझी तशी होण्याची संधी फार कमी आहे. मग कृत्यच नाही घडली तर झोपताना विचार करताना कसं वाटेल तुला? आज छान गेला दिवस माझा, मी कुणाला दुखावलं नाही, कुणाला लुबाडलं नाही, मी माझं काम नेटाने प्रामाणिकपणे केले, त्याचे मला 2 रुपये 5 रुपये जे काय होते ते मला मिळाले. आता मी शांतपणे झोपतो. देवा सगळ्यांचं कल्याण कर. झाली तुला 7 तासाची छान झोप आली. सकाळी उठल्यावर फ्रेश परत कामाला सुरुवात. मग अजून काय मध्यम मार्ग असतो?
ब्रँडमध्ये तू अडकलीस ना कुठल्याही, की तुला शक्य नाहीये ते. शक्य नाहीये. शक्यच नाहीये. मला वॉच अमुक-अमुक कंपनीचंच पाहिजे. मला लिनन अमुक, मला नुसतं लिनन नाही पुरत. मला लिनन अमुक-अमुक कंपनीचंच पाहिजे. मी ब्युटी पार्लरला जाते केस करायला, तर मला अमुक-अमुकच्या ब्रँडच्या ह्याच्यात गेल्यावरच मला ते तिथे माझं स्टेटस हे होतं. हं. हे कोणी भरवून दिलंय तुझ्या मनामध्ये? ह्याचा शोध घेतलाय का? पुन्हा आपण तिकडेच येतो. उकल करता आली पाहिजे. हं. चांगलं वाईट नंतरचा मुद्दा. स्वीकारणं न स्वीकारणं नंतरचा मुद्दा. पण तुम्हाला ती उकल करता येते का त्या गोष्टीची? ती फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तीच सध्या त्याचा जर अभाव असेल, तर त्याचा अभाव आहे. हं. चांगला माणूस असण्याचे पॅरामीटर्स आपण बोलतोय. जो नसतोच. हां, म्हणजे माणसं चांगली अपवादात्मक अर्थात आहेत. कारण अपवाद असतो म्हणून नियम सिद्ध होतो. पण माणूस मूलतः हा स्खलनशीलच आहे. वाहत जाण्याचा त्याला शाप आहे. आणि जी माणसं चांगली ज्यांना आपण माणसं म्हणतो किंवा जी समाज उपयोगी काम करणारी माणसं, माणसातलं माणूसपण शोधणारी माणसं, माणसाला उन्नत करणारी माणसं, जे काही आपल्याकडे महात्मे होऊन गेले, त्या माणसाने चांगुलपणाची कास धरली होती. पण त्यांचा प्रवास वाईट माणूस तो चांगला माणूस असाच झालेला आहे. हं. माणूस हा स्वार्थी आहे. माणूस हा षड्रिपूंनी भरलेला आहे. त्याला त्याची लागण झालेली आहे. मोह, माया, मद, मत्सर हे सगळे त्याच्याकडे असणारच आहेत. कारण तो हं. माणूस आहे. हं. तो देव नाहीये. तो माणूस आहे. तो दानव आहे का? नाही. तो देव आणि दानवच्या मधला आहे. हं. तर संधी मिळाली, की माणूस वाईटच वागतो. तो स्खलनशीलच होतो. तो संधी मिळत नाही म्हणून बरं वागत असतो, हे लक्षात ठेवा. आपण नीती-नियम बनवलेले आहेत समाज म्हणून. त्याने ते स्वीकारलेले आहेत. त्याच्या मूलतः अंगी नाहीयेत ते. हं. नीतिमत्ता ही शिकवावी लागते. तो मूलतः अंगभूत असलेला गुण नाहीये. आणि मग नीतीने माणूस वागला, सगळ्यांनी नीतीने वागले, की मग तो समाज असा छान वगैरे, 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 वगैरे. पण मग पोलिसांची गरजच काय होती मग? न्यायालयं कशाला पाहिजे होती मग? कारण संधी मिळाली, की माणूस वाईट वागणार आहे हे गृहीत धरलंय. म्हणून मला कायदा सुव्यवस्थेची बेगमी करून ठेवावी लागते. सगळ्यांनी एक स्वतःला प्रश्न विचारायचा, घरात आपण एकटे असतो तेव्हा काय करतो? आज मी दिवसभर एकटी घरात आहे, तर आज मी काय करणार आहे? आज अख्खा दिवस आणि अख्खी रात्र मी घरी आहे. आता बघूया मी काय करते. सगळ्यात आधी विचार वाईट येतात मनात. करत नाही आपण तो भाग वेगळा, कारण आपल्याला शिकवण असते. आपण बेशिस्त वागतो. आपण कपडे इकडे-तिकडे टाकतो. आपण काही घरातलं आवरत नाही. आपल्याला राग येतो त्या सगळ्या आवरण्या-बिवरण्याचा. आपण कोणाला तरी फोन करून शिव्या घालतो किंवा काहीतरी आपण बोलून घेतो मित्रमंडळींना. आपल्याला खूप काहीतरी व्यसनाधीनता त्या दिवशी करायची असते. आपण फ्रीक आउट व्हायचं असतं, आपल्याला करायचं असतं. तर हे सगळं आपल्याला करता येत नाही आणि संधी मिळते आणि मग आपण करून घेतो. हं. असं कोण करत असेल? कोणी नाही. आज घर छान स्वच्छ कचरा काढून लादी पुसून घेतो. देवपूजा करतो मस्तपैकी मनसोक्त 2 तास. मग देवाचं वाचत बसतो. हो. असं कोणीही करणार नाही. त्याला जे घरात असताना जे वागता येत नाही, तो ते त्या दिवशी सगळं करून घेईल. म्हणजे मग
आतमध्ये आपल्या किती काय काय लपलेलं असतं जे आपण झाकून ठेवलेलं असतं. आणि मग ते संधी मिळाली की बाहेर येतं. घरात एका दिवशी एक्सपेरिमेंट करून बघा. ज्या दिवशी घरात सगळ्यात लोअर पॉवरवाला जो माणूस आहे, ज्याच्याकडे कमी शक्ती आहे, त्या माणसाच्या हातात एखाद दिवशी सगळी शक्ती देऊन बघा. आज तू म्हणशील ते करणार. नाही जर दामटवलं त्याने तुम्हाला घरात, कारण त्याच्या आतमध्ये आपल्याकडे साचलंय. पॉवर नाहीये याचं एक जे न्यून बसलेलं आहे ना, तो ते काढणार बाहेर. आणि मग हीच गोष्ट तू समाजातल्या व्यक्तीकडून तू हळूहळू पुढे वाढवत नाही देशापर्यंत. तर ते या सगळ्यामध्ये आहे. पण पुन्हा तेच म्हणतोय मी तुला, पुन्हा आपण एक न्यूक्लिअर ह्याच्याकडे जातो, लघुत्तम या गोष्टीकडे आपण वळतो, तो म्हणजे स्वतःकडे. हम्म. म्हणून तर्कशुद्ध, तर्कसंगती, विज्ञाननिष्ठ वागणं जे महत्वाचं आहे ना, त्यासाठी, कारण त्याच्यामध्ये स्वतःचा अभ्यास येतो. हम्म. मला कोणीतरी करायला सांगितलंय आणि हे माझ्या नशिबात आहे, हे कुठून तरी माझ्याकडे संचित आलेलं आहे, म्हणून मला असं सगळं करावं लागतंय, वागते, बोलतेय, वागतोय, बोलतोय जे होतं, तर ते उरत नाही काही. आणि हे स्वतःच स्वतःला एक्सक्युजेस देण्यासारखं आहे. हम्म. पण तुला असं वाटत नाही का की हे खूप, म्हणजे मी जर का असा विचार करायला गेले तर मला लोक म्हणतात की तू खूप आयडियलिस्टिक आहेस. म्हणजे तुला हे सगळं वाटत, म्हणजे तू हे हे रिअलिस्टिक नाहीये हा अप्रोच, असं लोकांचं म्हणणं असतं, जे मला चुकीचं वाटतं. आपल्याला चांगलं वागणं, म्हणजे चांगलं वागूया असं वाटणं हे काही चुकीचं आहे असू शकतं का? म्हणजे ते नाही, हे बघ, पुन्हा तोच एक फरक आहे ना, की एकाच वेळेला तू अनेक लोकांच्या मनासारखं वागू शकत नाहीस. बरोबर. बरोबर आहे. तर मग त्यातल्या त्यात तर्कसंगत काय आहे? हे बघ, मी कुणाच्या तरी भावनेचा विचार करून मी हे केलंय बरं का. ती कृती सुद्धा तर्कसंगतच असते. मलाही माहित नाही आणि तुलाही माहित नाही, आपण काहीतरी वागून बसलो, तर हे तर्कसंगत कसं नाही होत. असेल? बरोबर आहे. एक समाजाचा घटक त्यात काही तर्कसंगती नाहीये आणि काहीतरी विचार करून एक कृती करतो आहे, तर ते जस्टिफाईडच नाहीये ना. प्रत्येक वेळेला मी बरोबरच असेन असं मी गृहीत धरलंच नाहीये. माझ्याकडून चुका होणारच आहेत. मानवी त्रुटी, मानवाच्या वर्तणुकीतल्या ज्या त्रुटी आहेत त्या माझ्याकडे असणारच आहेत. माझा अट्टहास नाहीच आहे की मी परिपूर्ण असावं, त्रुटीहीन असावं. पण माझा प्रयत्न तो आहे की कमीत कमी माझ्याकडनं त्रुटी व्हाव्यात, माणूस म्हणून. आणि याची उत्तर कुणाला द्यायला जायची नाहीये, ती माझी मलाच द्यायची आहेत. आणि हे माहीत असावं, तू जसं हे म्हणालास. अवेअर. आता तुला काय हवंय मला कळलेलं असतं आधीच. आत्ता या मीटिंग मध्ये तुझी माझ्याकडून काय अवास्तव वास्तव जी काय अपेक्षा आहे ती मला कळलेली असते आणि ते डील मला करायचं नसतं, म्हणून मी ठरवतो की मला कळलंय, चला. मग ते कोणी असेल, कोणीही, माझ्या नात्यातलं असेल किंवा मित्र असतील किंवा कोणी तिरायत व्यक्ती असेल, मला एकदा डील कळलं की मला पुढे इंटरेस्टच राहत नाही. मला असं वाटलं होतं की तुला समोरच्याच्या मनातलं ओळखता येतंय, तर तू आणखीन जवळ जायला पाहिजेस माणसांच्या, कारण तुला एक्झॅक्ट वागता येईल त्यांना जे अपेक्षित आहे तेच नसतं वागायचं मला. आता कधी कधी हाच मुद्दा होतो की एवढं आपण सगळं बोलतो, आता एवढं सगळं मला समजा बोलायचं असतं, हे ऐकायलाही कुणाला आवडतं. आज तुमच्यासारखे पॉडकास्ट सोडले की जे असे प्रश्न विचारतात या अनुषंगाने, अदरवाईज तुमचे छंद सांगा, ऍक्टिंग कधी करायला लागलात, मग तुम्हाला मिळालेले अवॉर्ड्स, मग तिथे किस्से सांगा ना काहीतरी तुमच्या ह्याच्यातले, मग ह्यांचं कसं, मग त्यांच्याबरोबर कसं भांडण तुमचं, रायव्हलरी काहीतरी,
शोधून काढायची, काहीतरी प्रश्न विचारून काहीतरी तोंडून वदवून घ्यायचं. हे सगळं हे जे म्हणायचं आहे एका कलाकाराला, एका माणसाला, ते कुणाला ऐकायचंय? लय तत्वज्ञान झाडतं वाटतं. पण ते त्याला त्याच्या बॉसला म्हणायचं असतं. आ? ते त्याला त्याच्या बॉसला म्हणायचं. हे कुणा तू नेहमी लक्षात ठेव. ट्रोल करणारे जे लोक आहेत ना, एकतर आपल्यामध्ये काही किलोमीटरचं, काही मीटरचं, काही फुटांचं अंतर असतं एकमेकांना आपण बघत नाही. जे आपल्याला वाईट म्हणायचं ते आपल्याला खरं तर कोणाला म्हणायचं असतं, पण त्याला म्हणता येत नाही म्हणून आपण ते ट्रोल करतो आणि ते माणसाला म्हणून घेतो. अय्यो. आता कोणाला तरी टकल्या म्हणायचं असतं, पण ते म्हणता येत नाही म्हणून ते मला म्हणून घेतात माझ्या वॉलवर. कारण मी काही त्याला बघायला जाणार आणि मला नाहीये. जिप्री म्हणतात. आधी मी उत्तर द्यायचे बरं का, म्हणजे असं जिप्री, हा तू तुझा आरसा बघ वगैरे अशी मी random उत्तरं द्यायची. पण नंतर म्हटलं की माझी जी गरजे ठिकाणी लागण्याची एनर्जी आहे ती मी चुकीच्या ठिकाणी लावतीये. माझं डोकं मी चुकीच्या ठिकाणी लावतीये. आणि मग मी थांबले एका पॉइंटला. नाही आणि ते ते असं आहे ना, की कातळावर ते पाणी ओतण्यासारखं आहे. त्याचा कुणालाच काही उपयोग उपयोग नाहीये. नाहीये. दादा, तुला म्हणजे कोकण तुझ्या फार जवळचं आहे म्हणून मला विचारायचं आहे की तिकडचा एखादा वास, तिकडचा एखादा आवाज, तिकडचा एखादा प्रसंग असं तुला वर्णन करता येईल आता? कोकणातलं म्हणजे अख्खं कोकणच फार सुंदर आहे. कुठूनही कुठे गेलीस तरी. अ, भौगोलिक प्रदेशच तो असा आहे, की ज्याच्यावर प्रेम उत्पन्न होतं माणसांचं, की काय सुंदर आहे यार. पण हाच प्रश्न तर तिथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या माणसांना विचार कदाचित. ते म्हणतील, की तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. 4 दिवसासाठी येऊन वर्णन करायचं आणि मस्त मासे खायचे, फिरायचं आणि हे करायचं, तर ते छान वाटतं. इथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या माणसाचं काहीतरी वेगळं दुःख असू शकतं. असेल, आहे, तो मुद्दा नाहीये. कोकणातला वास, अ, भातं पिकल्यावर तो वास कधी घेतलायस तू? गणपती सरायला लागतात. ओके? गणपतीची फुलं असतात आणि दाणा धरायला लागलेला असतो तांदळाचा. आणि ती थोडी पिवळसर जेव्हा व्हायला लागतात, लोंब्या आणि फुलं आणि गवत, सुकत जाणारं थोडं गवत, त्याचा वास कधी जर तू घेतलास तर कळेल की तो काय कोकणातला वास असतो. कधी तू रानातनं चालत गेलीस तर कुडाच्या फुलांचा वास आणि करवंदीच्या फुलांचा वास हा फार सुंदर वास असतो. आंब्याच्या लगडलेल्या मोहर लगडलेल्या झाडा घालून काजूच्या झाडांमधून गेलीस तर तो एक वास तयार होतो. तो वास. तर असे किती वास तुला सांगू. बकुळीच्या झाडाखालनं गेलीस तर तो एक वेगळा येणारा वास. कुठून तरी गोठ्याच्या कडेनं जाता जाता त्या शेणाचा आणि त्या गोमूत्राचा येणारा वास. आणि ते सगळं संमिश्र आणि व्यामिश्र आहे सगळं ते कोकणातलं प्रकरण जे आहे ते. कुठून तरी संध्याकाळी जाताना जो चुलीच्या धुराचा आणि त्यात भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा जो वास येतो, तो काय सुंदर वास असतो तो. तर त्याचे किती तुला वास सांगू, की जिकडे अगं तुला माहितीये अजूनही आमचं जुनं घर होतं कोळवणला. मला रात्री कधी कधी झोप येत नाही ना, तर मी कासार कोळवणला अशी बस येते. त्या बसपासून आमचं आतमध्ये 2 किलोमीटर घर आहे. बर. त्याच्यात जाताना वाटेत एक छोटं जंगल लागतं, एक नदी लागते. हा, गाडीतनं उतरून नदीपर्यंत जाताना पुळण आहे सगळी. आणि तिथून मग दगडातनं नदीतनं पाण्यात पाय गार करून चढण चढायची.
आणि तिथून मग भातशेती लागते. भातशेतीतनं मग काही घरं लागतात. घरातनं पुढे एक छोटे जंगल लागतं आणि जंगलातनं आमचं पुढे मग घर येतं. बापरे! तर मला झोप येत नाही ना, तेव्हा मी गाडीतनं उतरतो हातात पिशवी घेऊन. तो लहान आणि मी चालायला लागतो. मी अजूनही अ, मी हा प्रयोग करतोय गेली 2-3 वर्ष झाली असतील. मला झोप येत नाही तेव्हा मी हा प्रयोग करतो. मी गाडीतनं उतरतो संध्याकाळी 4-4:30ला आणि मी चालायला लागतो. मी अजूनही नदी ओलांडलेली नाहीये. म्हणजे माझ्याकडे पाहण्यासारखं किती आहे अजून. म्हणजे घर तर सोडच. माझ्या घरातल्या एक-एक वस्तू, त्या घरातल्या खोल्यांचे वास, तिथले अंधार, ते अंधारे कोपरे, माळ्यावरची खोली, तिथे रचून ठेवलेलं भात, कांदे, बटाटे, तिथपर्यंत पोचायला खूप वर्ष आहेत अजून मला. मी अजून नदीच्या पलीकडे नाही जाऊ शकलोय. नदीत गेलो की माझे पाय पाण्यात गेले कीच मला झोप आलेली असते. म्हणजे इतकं आपण जेव्हा तरल संवेदना असलेलं आयुष्य जगत असतो. कलाकार म्हणून तुम्ही तुमचे किती समृद्ध होत राहताय सगळ्या गोष्टींनी. माझं खूप दुर्दैव आहे, की मी गावात कधी राहिले नाहीये. माझं मूळ हे मुंबई आहे हं. आणि लहानपणापासनं आम्ही कोकणात गेलो आईच्या गावी, की आई अशी ओक्साबोक्शी का रडते याचं उत्तर मला आज मिळालंय. म्हणजे सांगताही येत नाही कारण ती हो. इतकी म्हणजे त्यांना सहनच होत नाही त्यांचं पडलेलं घर बघून. हो. कारण खूप गोष्टी असतात, की ज्या त्यांना आठवत असतात. म्हणजे माझी आई, मावशी सगळे आम्ही एकत्र मिळून जातो तिथे. अद्भुत आहे हे, खूप अद्भुत अद्भुत आहे आहे. आणि काय आता बघ ना, मला माणसं लक्षात नाही आहेत. माझे माणसं लक्षात नाही आहेत. मला अख्खं माझं गाव लक्षात आहे. माझा नदीकाठचा एक दगड माझ्या लक्षात आहे. झाड लक्षात आहे. ते माझ्या मनात जे कोरलं गेलंय, ते माझं भावविश्व आहे ना. आणि ह्याची जाणीव प्रकर्षाने लंपन वाचताना येते नारायण संतांचं. प्रकाश नारायण संतांचं. ते जे भावविश्व आहे त्या मुलाचं, ते सेम माझ्या मनात आहे. खूप सुंदर दादा. खूप सुंदर. आणि तरीसुद्धा तू म्हणतोस, की शब्द तुला तोकडे पडतात. तू किती सुंदर वर्णन केलंयस शब्दांचीच मदत घेऊन. खूप अमेझिंग. आणि मला माहिती होतं हे होणार. कारण म्हणजे तुला व्यक्त खूप सुंदर तू होशील हे मला माहिती होतं आणि म्हणून मी हा प्रश्न विचारला होता, की वास असतील, आवाज असतील. आपल्याला आपण कुठच्याही जागेशी रेझोनेट तशाच अर्थाने करतो. हं, हं, मलाही हं. माझं म्हणजे मी फार लहान आहे हे सगळं बोलायला, पण तरीसुद्धा माझ्या बालपणीची माणसं मला नाही आठवत. मला वास आठवतात. मला आवाज आठवतात. मला गाणी आठवतात. हां, करेक्ट. करेक्ट आहे. म्हणजे वासांशी घटना जोडलेल्या असतात, हं. स्वरांशी घटना, गंध जोडलेले असतात. हे किती एकमेकांमध्ये मिसळलेलं मिसळलेलं आहे आहे. आयुष्य आणि हे जर आपण त्याची जाणीव होत राहिली ना, तर बाहेरच्या जगाची एका काळानंतर गरजच लागत नाही बाळा. खरंय. कळलं का तुला? म्हणजे मग तुला पुस्तक पुरतं आणि सूर पुरतात तुला. म्हणजे जसं आशाबाई आत्ता मी परवा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं का वाचलं कुठेतरी. त्या त्या तेच म्हणत होत्या शेवटपर्यंत, की माणसांमधल्या संबंधांमध्ये, रिलेशन्समध्ये काही शोधायला जाऊ नकोस. अल्टिमेटली तिथे दुःखच मिळणार आहे तुला. कुठल्याही रिलेशनमध्ये काही शोधायला नको जाऊस. ती आहे तशी राहू देत, ती वाहत जाऊ देत. त्याच्यावर फार काम नका त्याच्याकडनं काही मिळवण्याची अपेक्षा नका करू. सुख अल्टिमेटली कुठे मिळणार आहे तुम्हाला? तुम्ही जे काम करता आहात, ते प्रामाणिकपणे करूनच त्याच्यातून सुख मिळणार आहे तुम्हाला. ते संबंधांमध्ये शोधायला जाऊ नका. थँक सो मच दादा. आय होप तुला मजा आली आणि आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो. खूप
वेगळे माहीत नाही मला किती पैलू तुझ्या आयुष्यातले मी उलगडू शकले, पण एक साधारण तू माणूस म्हणून कसा आहेस हे समाजापर्यंत पोहोचवणं मला फार इम्पॉर्टंट वाटतं अशासाठी, कारण तू काहीतरी कर्तृत्व केलं आहेस तुझ्या आयुष्यात आणि लोकांसाठी तू खूप मायने राखतोस आणि लोकांना तुझ्याकडनं काहीतरी प्रेरणा मिळावी की आपण आयुष्यात कसं जगावं. जर का ती मला मिळाली असेल तर ती नक्कीच लोकांना मिळेल. त्यामुळे खूप मजा आली, खूप मजा आली मला. येस, थँक यू. थँक यू सो मच. आणि इथे मला पण फार मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. एक छान गोष्ट अशी असते की जो सूत्रधार असतो कार्यक्रमाचा, तर तो एक गुड लिस्नर लागतो. आणि तू एक चांगली लिस्नर आहेस. तुला ऐकायला आवडतं लोकांना आणि सायमल्टेनियसली तो जो समोरचा बोलतो आहे, तू त्याचाच विचार करत असतेस. अनेकदा लोकं ऐकायचं नाटक करतात. जसं मगाशी म्हटलं मी, तसं तुझ्या मनात काय चाललंय ते मला थोडंफार कळतं आणि त्याच्यामुळे मग माझा इंटरेस्ट संपतो किंवा वाढतो. दोन्ही असतं. आय होप तर तो वाढला. तुझ्याशी एक्झॅक्टली तुझ्याशी बोलताना तो मी अजून बोलावं, अजून जास्त छान बोलावं असं मला वाटलं. वरवरची उत्तरं दिली नाहीयेत मी शक्यतो. जी मनापासून वाटतात तीच उत्तरं दिली आणि याचं कारण तुझे प्रश्न होतेच, पण त्याहीपेक्षा तू छान ऐकून घेत होतीस ते मला जास्त महत्त्वाचं वाटलं. थँक सो थँक्यू. मच. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना हा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अनेकदा तुम्ही पाहता पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत आणि सबस्क्राईब तुम्ही केलंत तर आम्हाला असे अजून छान-छान एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचवायची संधी मिळते आणि आम्हाला एक हुरूप येतो की तुमच्यापर्यंत ते घेऊन यावेत. सो नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा की हा एपिसोड कसा वाटला आणि तुम्हाला असे कोणाला अजून तुमचे म्हणजे त्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवावे असं तुम्हाला काय कोणाबद्दल वाटतं ते आम्हाला सांगा नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. थँक यू.